नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनाइन लिमिटेड ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, चक्रीवादळाला सुरुवात झालेली आहे आणि मग आता हे चक्रीवादळ अवघ्या काही तासातच पावसाला सुरुवात करणार आहे आणि अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. हे जे चक्रीवादळ आहे, चक्रीवादळ म्हणताच येणार नाही याला, कारण हे कमी दाब आहे. कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी याचा जो प्रवास असणार आहे तो पूर्णपणे महाराष्ट्रातून बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला अति जोरदार मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. मग तो कोणता भाग आहे, कुठलाही टाइमपास न करता आपण या ठिकाणी डायरेक्टली बघूया पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रत्येक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे स्किप कुठेही करू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव तालुका जिल्हा कमेंट करून नक्कीच कळवा. आता या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. 28 तारखेची जी पहाट असणार आहे, अवघ्या काही तासातच आपल्याला याचा परिणाम सुरुवात झालेला बघायला मिळणार आहे. अति तीव्र हा कमी दाब आहे. आता या ठिकाणी पहाटेपासून जी सुरुवात आहे ती कोणत्या भागात आहे आपण या ठिकाणी सर्वात संपूर्ण भाग घेणार आहोत. नांदेड, पूर्णा, परभणी, पारधी, सेलू तसेच माठमध्ये पारतूर आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर पेठ उमरीमध्ये भोकरचा काही भाग या ठिकाणी आहे. बसमत आहे, इथे सुद्धा आपल्याला पहाटे सुमारास पाऊस बघायला मिळत आहे. हा जो पाऊस आहे हलका किंवा मध्यम असणार आहे. आणि त्याचबरोबर जिंतूर, परभणी, उमरखेड आहे, पुसद, वाशिम आहे, मेहकर आहे, चिखली आहे, खामेगाव, अकोला या ठिकाणी करंजलाडचा भाग आहे. इथे आपल्याला पावसाची शक्यता पहाटेच्या स्वरूपास आहे. त्याचबरोबर इकडे बोदवडचा काही भाग आहे, शेगाव आहे, भोकरन आहे, चिखली आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगरचा सिटी भाग आहे, अंबड आहे, या ठिकाणी पाऊस आहे. बाकी संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असणार आहे. रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जे बाष्पयुक्त वारे आहेत ते बघायला मिळणार आहे. आपल्याला प्रत्येक वाऱ्यामध्ये गारवा बघायला मिळणार आहे. परंतु आता जो पावसाला जो मोठा पाऊस आहे त्याची सुरुवात जी आहे ते आता आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता 28 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आता ह्या ज्या पावसाचा प्रवास आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता आपण या ठिकाणी जळगावचा भाग घेऊया आधी. तर जळगावमध्ये बोदवड, जामनेर, मलकापूर, मोठाला आहे, नांदुरा आहे, खामेगाव आहे, बुलढाणा, गिरडा या ठिकाणी, शेगाव, पाचोरा, जळगाव सिटी आणि जामनेर, भुसावळ या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची सुरुवात बघायला मिळत आहे. सकाळी हा अंदाज आहे. तसंच आपल्याला अकोला, पारतूर, मंगळूर, पीर, करंजा, दरवा, ढिग्रस, अरणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस आहे. तसंच रिसोड, शेगाव आहे, हिंगोलीचा भाग आहे, वाशिम आहे, औंधाचा भाग या ठिकाणी, उमरखेड, हिमायतनगर इथे सुद्धा आपल्याला पाऊस आहे. तर किनवट आणि अंजनीच्या काही भागात सुद्धा पाऊस आहे. इकडे नांदेड, पेठ उमरीमध्ये नायगावचा भाग आहे, तसेच धर्माबाद आहे, इथे सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी बघायला मिळत आहे. पळण, गंगाखेड आणि पालीचा काही भाग या ठिकाणी आहे. पारधी, मांजलगाव, वाडवानी, बीड, गेवराई आणि या ठिकाणी सेलूच्या काही भागापर्यंत, अंबडपर्यंत याचा परिणाम बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगावचा काही भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, परंतु रिमझिम पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता 28 तारखेचा दिवसभराचा अंदाज या ठिकाणी घेऊ. तर आता चक्रीवादळाचे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते आपल्याला सकाळी बघायला मिळेल. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी सुरुवात होणार आहे. परंतु गोंदियापासून पावसाला सुरुवात होईल आणि गडचिरोली, चंद्रपूरच्या काही भागापासून आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळत आहे. मग दिवसभराच्या अंदाजामध्ये गोंदियामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल. काही भाग भंडारामध्ये आपल्याला बघायला मिळेल, तर गडचिरोलीमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 28 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला तिथे सुद्धा हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आणि मध्यरात्रीचा प्रवास जर बघितला, मध्यरात्रीचा प्रवासच आपल्याला या कमी दाबाचा जोरदार बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी नागपूर आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगणघाट या ठिकाणी अति जोरदार पाऊस 28 तारखेला मध्यरात्री आणि 29 तारखेची जी पहाट आहे ती आपल्याला अति जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो, नागपूर आहे, भंडारा आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. बाकी इतरत्र भागामध्ये जर बघितलं तर पावसाची शक्यता आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळत आहे. परंतु आता जी सुरुवात आहे 29 तारखेला पूर्णपणे या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, अमरावती या ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तोच कमी दाब आणखी पुढे जाणार आहे आणि धो पाऊस आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळत आहे. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.